तर आपण सुरुवातीपासूनच स्वतःवर प्रेम करण्यासाठीच्या नवीन नवीन गोष्टी पाहिल्यात. जर आपल्याला अ, घरामध्ये थोडंसं आकुंच अजूनही मनामध्ये काही वाटत असेल, की बरं घरामध्ये बाकीची लोकं आहेत किंवा हॉलमध्ये गेल्यानंतर कुणी ना कुणी बसलेलं असतं, मग जास्त वेळ आरशात पाहू शकत नाही. तर आपण सरळ बाथरूममध्ये जायचं. बाथरूममध्ये मिरर नसेल तर बसवून घ्यायचा. छोटा का होईना बसवायचा. ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे खूपच वेल एंड गुड. मग आरशात बघून बाथरूम मधल्या आरशासमोर बसायचं किंवा उभं राहायचं, विचार करायचा, स्वतःशी बोलायचंय, स्वतःच्या डोळ्यात पाहायचं. मग जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलायला लागता, तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आणि मग स्वतःशी बोलायचं. जेवढं होईल तेवढं. आवर्जून वेळ काढून ह्या गोष्टी करायच्या आहेत. किती जण करत आहेत रेग्युलर किंवा कुणाला जमत नाही, तरी प्रामाणिकपणे सांगा, की मला हे अद्यापर्यंत जमलं नाही, की थोडा वेळ लागतोय. सर्वांनी आपला व्हिडिओ बंद ठेवायचा आणि म्यूट ठेवायचं आहे स्वतःला, की जेणेकरून इतरांना डिस्टर्ब होणार नाही. आपलं लक्ष दुसरीकडं किंवा दुसऱ्याचं लक्ष आपल्याकडे जाणार नाही. याचा आवर्जून सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. रूपा पोद्दार मॅडम, व्हिडिओ आपला बंद ठेवा. आपण जेव्हा पहिल्या दिवसाचा अभ्यास केला स्वतःवर प्रेम करायचं, की मनीषा माझं स्वतःवर प्रेम आहे. स्वतःचं नाव घेऊन मला तुझ्यावर प्रेम करायला शिकायचंय. मला तू शिकव, की नेमकं स्वतःवर कसं प्रेम करायचं. मग आपल्या ज्या गोष्टी पाहिजेत आणि ज्या गोष्टी स्वतःमधून काढून टाकायच्या त्या लिहायला सांगितल्या होत्या. बरोबर? त्याच्यानंतर पहिला एक अफर्मेशन होती थोडक्यात, की माझं हृदय हे ओपन म्हणजे खुलं आहे आणि ग्रहण करणार आहे. म्हणजेच आय एम ओपन अँड रिसेप्टिव्ह. आय एम ओपन अँड रिसेप्टिव्ह. माझे हृदय एकदम खुले झाले आहे आणि ग्रहण करणारे आहे. जी काही ब्रह्मांडातून जी ऊर्जा येते, वाणीद्वारे, ज्ञानाद्वारे, पाण्याद्वारे, अन्नाद्वारे, ती मी ग्रहण करत आहे आणि एक्सेप्ट सुद्धा करत आहे. दुसरा अभ्यास जो होता, की पंचतत्वांना आपल्याला धन्यवाद द्यायचे होते आणि अफर्मेशन सुद्धा देऊन माफ स्वतःला कसं माफ करायचंय पंचतत्वांना तेही लिहायचं होतं. आपण ते केलेलं आहे सर्वांनीच. कुणाकुणाला असं वाटतं जाता येता मी जमिनीवर पाय ठेवला, की लगेच अवेअरनेसने मी म्हणते धरती माते तुझे धन्यवाद. हवा आली तर म्हणते वा, खूप खूप धन्यवाद या हवेला. मी बऱ्याचदा नावं ठेवली उन्हाळ्यामध्ये गरम होतं त्यावेळेस, लाईट गेली त्यावेळेस, काय लाईट आहे गेली, गरम होतंय, काय हवा आहे, हवा सुद्धा नाही वातावरणात, किती ऊन आहे. तर सूर्यालाही आपण थोडंसं नाव ठेवलंय, हवेला पण नाव ठेवलंय. मग अशा वेळेस आपण आता या 2 दिवसापासून अवेअर होऊन सूर्य दिसला की धन्यवाद देतो किंवा आकाश दिसल्यानंतर असं ओपन आकाश दिसल्यानंतर धन्यवाद देतो किंवा काही अफर्मेशन देतो. कमीत कमी देतो. पाण्याकडे धन्यवाद. कंटिन्यू असू द्या, काही हरकत नाही. म्यूट केलं आहे मी सर्वांना. कधी कधी पटकन माणूस म्यूट करायचं विसरून जातो. मग थोडीशी लिंक तुटते. मॅडम आपल्याला नेहमीच या गोष्टी अवेअरनेसमध्ये राहून शिकवतात आणि सांगतात. ते जेव्हा आपण ते काम करतो आणि जेव्हा आपल्या बाबतीत ते घडतं, तेव्हा आपण समोरच्याला ओळखू शकतो, की अरे, त्या व्यक्ती तेव्हा काम करत असताना डिस्टर्बन्स झाल्यानंतर माइंडमधला तो विचार किंवा जी काही लिंक आहे ती निघून जाते. म्हणून स्वतःला खरोखर अवेअरनेसमध्ये ठेवायचंय, जागरूक ठेवायचंय, की जेणेकरून आपण
आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे. आणि जेव्हा होतो, तेव्हा मनोमन का होईना माफी ही नक्कीच मागितली पाहिजे, की थोडंसं डिस्टर्बन्स होतं. प्रत्येक वेळी होतं. असंच नाही आहे ह्या प्रोग्राममध्ये. इतर सुद्धा लाईफमध्ये आपण पटकन एखादी व्यक्ती बोलत असेल आणि फोनवर तिथं बोलत-बोलत गेलो, की समोरच्या 2 व्यक्ती बोलत असताना आपण जरी गेलो, त्या दोघांमधली चर्चा तुटून जाते आणि आपल्या फोनकडे त्यांचं किंवा आपल्या बोलण्याकडे लक्ष जातं. मग आपण असेच बघत राहतो. काय? आणि सहज निघून जातो. पण आपण समोरच्याच्या मनाचा विचार करत नाही. असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं. तुमच्याही होतं की नाही ते तुम्ही विचार करा. आजचा 2 दिवसापूर्वी आपण आपल्या आईविषयी अ, फॉरगिव्हनेस स्वतःला कसं करायचं हे शिकलो. प्रत्येक जणाने केलंच असेल असं नाही. परंतु ज्यांनी केलंय त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी नाही केलं त्यांना अजूनही वेळ गेलेली नाही. अजून आपल्याकडे 10-12 दिवस आहेत. मग त्याच्यामध्ये आपण कमीत कमी पॉइंट्स लिहून काढा. हे मला करायचंय. कमीत कमी बोलून करा. WhatsAppवर मेसेज पाठवून करा. मोबाईलवर आपण वेळ काढू शकतो. लिहायला वेळ काढायला थोडासा कंटाळा येतो. नको गं बाई, कधी वेळ काढणार मी? वेळच नाही. कारणं सांगत असतो. वेळ नाही लिहायला, घरात खूप पाहुणे आहेत. झोपत दुपारी थोडी वामकुक्षी घेतली पाहिजे ना, कारण सकाळी लवकर उठतो 4 वाजता. मग बरीचशी कारणं आपण स्वतःसाठी काढतो, बरोबर? पण हे 15 दिवस आपल्यासाठी आहेत. ह्याच्यासाठी अ, स्वतःसाठी थोडासा वेळ काढून नक्कीच प्रयत्न करा, की जे आपण लिहायला कसं जमेल. लिहिण्यातून जो मार्ग पूर्ण होतो, तो बोलण्यातून होत नाही. जे मार्ग मोकळे होतात लिहिण्यातून ते बोलून किंवा अ, काय म्हणतात ना, मनातल्या मनात विचार करून होत नाहीत. लिहिल्याने खूप गोष्टी पूर्ण होतात. खूप म्हणजे खूप गोष्टी. म्हणून आपण लिहिणं खूप गरजेचं आहे. कालचा विषय होता आपले बाबा, अण्णा, दादा, पप्पा, डॅडी जे कोणी आपण म्हणतो ते. त्यांच्यासाठीचा हा विषय होता. मग त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये जे काही आहे, ते छोटे-छोटे विचार, राग, द्वेष किंवा काही अशा गोष्टी की ज्या मनावर बिंबलेल्या आहेत, त्या काढून टाकायच्यात आणि स्वतःला मोकळं करायचंय, फॉरगिव्ह करायचंय, की मी सोडून दिलं. मीच विचार करत होते या सगळ्या गोष्टींचा, पण मी आता ते सगळं सोडून दिले. आता मला फक्त आणि फक्त माझा विचार करायचा आहे. म्हणून आपण स्वतःसाठी जे काही लिहायचंय, करायचंय, ते स्वतःसाठी करायचंय. हे प्रत्येकाने करायचंय म्हणजे करायचंय. याच्यामधून आपण बेस्ट रायटिंग करणारे म्हणजे तुम्ही तुमच्यावर काय लिहिलं, फॉरगिव्ह कोणकोणत्या विषयावर केलं आणि कोणत्या गोष्टीला रिलेट होऊन केलं, हे तुम्ही पॉइंट्स लिहायचे. याच्यामधून सुद्धा आपल्याला मॅडम, इन्क्लुडिंग मी हां, मॅडम आपल्याला त्याच्यातून बेस्ट पार्टिसिपेट म्हणून करणार आहेत. यापूर्वी मी कोर्स केलेला आहे, पण मी आज सुद्धा माझ्या स्वतःसाठीच्या असाइनमेंट पुन्हा करत करत आहे. कारण जन्मोनजन्माचं ओझं आहे. कित्येक जन्म आपली झाले. आपण प्रत्येक जन्मामध्ये काही ना काहीतरी पुण्य केले म्हणून हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे मनुष्य जन्म मिळाला म्हणजे यापूर्वी पण आपले मनुष्य जन्म झालेले आहेत. त्या जन्मांमध्ये बऱ्याच आवडी-निवडी आपल्या राहिलेल्या असतील. म्हणूनच आता आपण त्या पूर्ण करण्यासाठी या जन्मामध्ये आलो आणि ह्या जन्मामध्ये मुक्ती मिळण्यासाठी किंवा आपण मुक्त होणार आहोत. म्हणून आपण या विहंगमला, या ऑर्गनायझेशनला, सुदर्शन पिरामिडला जोडलं आहोत. कुठून कसे माहीत नाही. विचार केलाय का? 2 वर्षापूर्वी जेव्हा 3 आपण मॅडमला जॉइन झालो गेलो आणि तेव्हा मॅडमनी सुरुवातीपासून शिवसर्वोदय वगैरे सुरू केलं. तेव्हापासून मी पण जॉइंड आहे. पहिल्या प्रोग्रामपासून. मग तेव्हापासून आपण अचानक कसं जॉइन झालो? कोण नागपूरचे आहेत, कोण हैदराबाद वगैरे तिकडे, कोण आता बाहेरच्या देशात आहे. मी जुन्नर. मी मॅडमला तर कधी पाहिलंही नाही. या ग्रुपमधल्या बऱ्याचशा व्यक्ती माझ्यासाठी सगळेच म्हटले तरी नवीन आहेत. पण कुठून तरी ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये काहीतरी ताकद आहे. म्हणून आपण एकत्र आलो. म्हणून आपल्याला बरेचसे प्रोग्राम करायला मिळतात. देवी ध्यान हे स्वतःसाठी आहे. चक्रध्यान हे स्वतःसाठी आहे. हे मॅडमनी आपल्यासाठी बनवलंय. ब्रह्मांडातून कुठून तरी एक ऊर्जा
मॅडम मध्ये आली किंवा त्यांच्याद्वारे आपल्या मॅडम ह्या दुवा आहेत आपल्यामधल्या, मग त्यांच्याद्वारे आपल्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोहोचल्यात ह्याचा विचार केलाय का? की हे सगळं आपल्यासाठी आहे आणि निस्वार्थ भावनेने आपल्यासाठी ज्यांनी केलंय ते सगळं स्वतःसाठी आहे. आयुष्य बदलाचा भाग एक, मी आयुष्य बदलाचा भाग दोन किंवा आयुष्य बदलाचे प्रोग्राम हे दुसऱ्यासाठी केलेत का विचार करा. हे तिन्ही प्रोग्राम स्वतःसाठी, पुस्तक वाचनाचे प्रोग्राम सगळे स्वतःसाठी आहेत. स्वतःला ज्ञान मिळावं, मॅडमला ज्ञान मिळावं म्हणून त्यांनी केल्यात का आपल्यासाठी या गोष्टी? नाही. किंवा माझ्यात ताकद वाढावी म्हणून त्यांनी या केल्यात का गोष्टी? नाही. माझ्यामुळे तुम्हाला हे ज्ञान मिळावं किंवा या पुस्तकामुळे हे ज्ञान मिळावं म्हणून कोणीतरी एनर्जी त्यांच्यामध्ये आली आणि मोठमोठ्या महापुरुषांमधून त्यांना जी एनर्जी आली आणि म्हणून आपल्यामध्ये हे प्रकार घडतायत, हे गोष्टी घडतायत. आपल्यातला क्लीननेस त्या करत आहेत. म्हणजेच हे सगळे प्रोग्राम आपल्याला डिझॉल्व, आपल्यातल्या निगेटिव्ह गोष्टी काढून टाकण्यासाठी आहेत. हा विचार सुद्धा मला काल आला. यापूर्वी माझ्या डोक्यात नाही आला. कारण मी मोकळी होतीये. माझ्या हृदयातून बरेचसे ओझे रिकामी होत आहेत. म्हणून नवीन एनर्जी माझ्या डोक्यात येते. कित्येकांच्या डोक्यात हा विषय आला, हा प्रश्न आला, हा विचार करा. बऱ्याचदा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, की कसं काय रे भाऊ आपण हे जॉईन झालो? ज्यांनी मला जॉईन झालं त्यांनी फक्त एकच कोर्स केलाय व्यंगमचा आणि त्याच्यानंतर त्या कुठं थांगपत्ताच नाही त्यांचा, निघूनच गेल्या. कारण मॅडम एवढ्या स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी स्वतःच्या लाईफमध्ये एका चाकोरीमध्ये लाईफ जीवन जगलं म्हणून ते आतापर्यंत पोहोचले आणि ते आपल्याला शिस्त शिकवल्यात. शिस्त शिकवतात, की स्वतःवर अभ्यास करा. मला काल मॅडमनी आणखी एक नवीन गोष्ट शिकवली. नकळत पण मी खूप मोठ्या बंधनातून मुक्त झाले असं मला काल वाटलं. आणि समोरासमोर माझ्या मुलांसमोर कळत नकळत घडून गेली ती गोष्ट आणि मी पटकन बोलली. पण माफी मागण्याची किंवा बोलण्याची यापूर्वी कुणाकुणाला वाटत होतं, की मॅडमला पटकन मेसेज करावा, फोन करावा. नाही, प्रत्येक जण घाबरत होतं किंवा घाबरतो अजूनही. अरे, खरंच हा प्रश्न योग्य आहे का? मॅडमला WhatsApp करणं योग्य आहे का? त्या पण काहीतरी कामात असतील. म्हणून मॅडम नेहमी सांगतात, की तुम्ही ॲडमिनच्या ग्रुपवर मेसेज करा किंवा ॲडमिनच्या ह्याच्यावर मेसेज करा. पण जेव्हा आपल्याकडून नक्की एखादी चूक घडते आणि त्याची जाणीव होते, ही ऑटोमॅटिक समोरच्यापर्यंत पोहोचते. ही आपल्यामध्ये आलेली ताकद आहे. ही आपल्यामधले अवेअरनेस, आपल्यामधला खरेपणा, आपल्यातला निगेटिव्हपणा घालवणे, खरेपणा वाढवणे, या सगळ्या गोष्टी वाढवण्याचं काम किंवा मिळण्याचं काम आपल्याला या कार्यक्रमामधून होत आहे. जेव्हा आपण आरशामध्ये पाहून बोलतो, ह्या गोष्टी ओपन अप होतात. यापूर्वी नाही झाल्या, तर आत्ता होतात. मग जेव्हा आपण आरशामध्ये पाहून स्वतःशी बोलतो, स्वतःवर प्रेम करायला लागतो. प्रेम करणं म्हणजे काय? स्वतःचा विचार करायला लागतो. स्वतःला अवेअर ठेवतो. छोट्या-छोट्या चुकांमधून स्वतःला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतो. नाही, हे चुकीचं आहे. हे नाही केलं पाहिजे. आपल्याला काही गोष्टी सोडणं गरजेचं आहे. म्हणून त्या सोडून द्यायचा प्रयत्न आपण करतोय. आई-वडील या दोघांना बऱ्याचशा गोष्टींमधून आपण अडकलेलो होतो. आणि आईशी बोलताना जेवढं भावनिक होतो, तेवढं वडिलांशी बोलताना आदरपूर्वक भावनिक होतो. की अजूनही तो अ, ताठपणा, त्याला ताठपणा नाही म्हणता येणार. एक दरारा, आदरपूर्वक दरारा बाय हार्ट म्हणजे आईशी बोलताना गळगळा पाणी येतं किंवा भावनिक होऊन जातो. थोडंसं हलकं होतं. तसं वडिलांशी बोलताना अजूनही आदरपूर्वक अंगावर शहारे येतात. असं कुणाच्या बाबतीत झालं. जेव्हा असे शहारे येतात आणि मग आपल्या बाबांना आपण आठवतो, वडिलांना आठवतो, अण्णांना आठवतो आणि त्यांच्याशी बोलतो. मग आपल्या काही गोष्टी आपण सोडून देतो आणि त्यांच्या काही गोष्टी आपण ॲक्सेप्ट पण करतो, जे यापूर्वी कधी केल्या नसेल. तर
तो जो मिळणारा हृदयाला आनंद आहे, तो जो मनाला मिळणारी शांती आहे, ती कुणी कुणी अनुभवली? मी नक्की अनुभवली. तुम्हीही अनुभवली असेल. हो मॅडम, अनुभवली. बरोबर. ज्यांना वडील आहेत, त्यांनी कुणी कुणी स्वतःच्या वडिलांना काल फोन केले किंवा जवळ असाल तर मिठी मारली. कमीत कमी त्यांचं पाया पडून दर्शन घेतलं. ज्यांना नाहीत त्यांना मी सांगितलं होतं, की तुम्ही फोटो काढा त्यांचा मोबाईलमधला आणि त्यांच्याकडे बघा, बोला. त्यांची राहण्याची, बोलण्याची पद्धत, त्यांची आपल्याला समजून सांगण्याची पद्धत, त्यांची एक कठोरपणे भाषेत बोलण्याची आपल्याशी बोलण्याची पद्धत. आता आपण एक मोठे झालो आहोत, एक आईच्या वयाचे झालो आहोत. म्हणजे ते जेव्हा आपण लहान होतो, त्या वयाचे आपण आता झालो आहोत. आपल्यात मॅच्युरिटी आली. परंतु त्यांच्या एवढं ज्ञान आपल्याला अद्यापर्यंत आलेलं नाही. त्यांचा एवढा अनुभव आपल्याला नाही. मग अजूनही बऱ्याच गोष्टी ते आपल्याला जेव्हा सांगतात, तेव्हा आपण कधी-कधी पटकन बोलून जातो. "तुम्हाला नाही कळत हो, तुम्हाला नाही माहीत हो" किंवा अ, "तुम्ही पाहिलंय का ह्या गोष्टी? तुम्ही ऐकल्यात का? मी ऐकल्यात. मला माहिती आहे. तुम्हाला काय माहीत नाही? तुम्ही शांत राहा." अशा बऱ्याच गोष्टी पटकन त्यांच्याशी बोलून जातो. मग त्या काल आठवल्या का? त्या आठवल्यानंतर तुम्हाला काय फील आलं? मग त्या तुम्ही आरशात बघून बोललात का? की स्वतःशी बोललात का? की ह्या योग्य की अयोग्य? किंवा ह्या केल्याने मला काय फायदा झाला? किंवा मला काय तोटा झाला? की काही झालाच नाही, असं काही वाटलं का? हे सगळं तुम्ही तुमच्या पत्रामध्ये नाही जमलं तर तुम्हाला पत्रही लिहायला सांगितलं होतं. तुम्ही पत्र लिहा. नाही काही जमलं. जेवढं जमेल तेवढं लिहा. रडायला आलं, येऊ द्या. ते मोकळे होणार आहे. तुम्ही त्या आपल्याला मोकळे होण्यासाठी परमेश्वराने डोळे हा दिलेला एकमेव मार्ग आहे. तुम्हाला मोकळं करण्यासाठी, स्वतःला मोकळं करण्यासाठी. दुसरा कोणता मार्ग आहे? मी मोकळे होऊ शकते ह्याच्यात. आपले नयन हा एकमेव मार्ग आहे, की त्याच्यातून आपण डिझॉल्व्ह होणार आहेत. आपल्या बऱ्याच गोष्टी बाहेर पडणार. जसं आपलं पोट ॲसिडिटी झाली, काहीतरी खाल्लं गेलं किंवा मला ते पचत नाही असं खाल्लं गेलं. त्यावेळेस आपण काहीतरी काय म्हणतात ना लॅट्रिनला जातो, पेशाबला जातो. मग आपण त्या गोष्टी आपल्या पोटातून निघून जातात. बरोबर की नाही? कारण त्या पचलेल्या नसतात. मग अशा आपल्या मनालाही न पचणाऱ्या गोष्टी आहेत. आपल्या हृदयाला न पचणाऱ्या गोष्टी आहेत. आपल्या म्हणजे आपल्या शरीराला जे पंचतत्वांपासून बनलेल्या गोष्टी आहेत, त्यांना अशा ज्या न पचणाऱ्या गोष्टी आहेत, त्या बाहेर काढण्यासाठीचा हा मार्ग आहे. फक्त आणि फक्त आपले डोळे आणि आपला आरसा. स्वतःचा आरसा नसताना आपण आपल्या डोळ्यांशी बोलू शकतो का? नाही. म्हणून आपला हा आरसा, हा आपला सखा आहे, मित्र आहे, खूप जवळची मैत्रीण आहे आणि तिच्यावरच प्रेम करायचंय. आतापर्यंत जे झालं ते झालं. सोडून द्या. स्वतःवर प्रेम करा. तर स्वतःवर प्रेम करण्यासाठी आरशात पहा. बोला स्वतःशी, की माझं तुझ्यावर प्रेम आहे. खूप इझिली बोलून जातो. एका मिनिटात, एका सेकंदात बोलून जातो. माझं तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू. पण खूप कोरडेपणा आहे ह्या बोलण्यामध्ये. जेव्हा तुम्ही बाय हार्ट, बाय सोल बोलत नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतःला कनेक्ट होत नाही आणि तोपर्यंत तुमच्या ओझी कमी होणार नाही. ओझी कमी होणं म्हणजे स्वतःला फॉरगिव्ह करणं, स्वतःला माफ करणं. मग मी एवढ्या चुका केल्यात का? मी 5 दिवस झाले स्वतःला माफच करत आहे. हो. कित्येक जन्मांची ओझी आहेत. कमीत कमी ह्या आत्तापर्यंतच्या जन्मामध्ये, ह्या आपल्या ग्रुपमध्ये प्रत्येकाचं वय 30 वर्षापेक्षा जास्त आहे. म्हणजे आपण कमीत कमी 30 वर्षाचा आहोत. पण ह्या मागच्या 30 वर्षांमध्ये किती अशा घटना घडल्या, की त्या स्वतःला मी रिलेट केल्या. शाळा, कॉलेज, त्याच्यानंतर फॅमिली, फॅमिली प्रोग्राम, लग्नातले प्रोग्राम किंवा त्यानंतर आलेला महत्त्वाचा आजचा विषय सासर आणि त्यातल्या महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे सासूबाई. यात बरेच व्यक्ती सासूबाई आहेत आणि प्रत्येकाला सासूबाई होत्या किंवा आहेत. बरोबर की नाही? मग
या सासू नावाच्या व्यक्तीविषयी मला स्वतःला कनेक्ट करायचं. आपण त्यांना आई म्हणतो, आत्या म्हणतो, कुणी कुणी नानी पण म्हणतं, कुणी मावशी म्हणतं. जसे जसे सवयी असतील त्या पद्धतीने आपण सासूबाईंशी बोलतो. शक्यतो आत्याच म्हणतो किंवा आई म्हणतो. मग आपण त्या आत्यांना किंवा सासूबाईंना आई हा शब्द म्हणतो. किती जणांनी मनापासून आई हा शब्द त्यांच्या बाबतीत उच्चारलाय, की मला कोणीतरी म्हणायला सांगितले, मला आई म्हण किंवा सासूबाईंना आई म्हणतात. नवऱ्याची आई आहे. त्यांना आदराने आत्या म्हण. असं कोणी सांगितलंय म्हणून आपण फक्त म्हणतोय. पण जेव्हा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारल्यावर, खरंच आई असते का? सासू कधी आई होते का? तुम्ही सासू असाल, तुम्ही खरंच आईसारखं प्रेम देताय का? हा मनाला नक्की प्रश्न विचारा आणि तुमचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. मग मला सासूबाई आहेत. मग मी माझ्या सासूबाईशी बाय हार्ट कनेक्ट किती वेळा होते? लग्नाला आता माझे 15 वर्ष झाली. खूप रेअरली खरोखर म्हणजे स्वतःचं हसू येतं आणि वाईटही वाटतं, की खूप रेअरली मी माझ्या सासूबाईंशी मनमोकळी झाली. बाय हार्ट बोलले, मनापासून बोलले. कारण कोणीतरी सांगितलंय ना आणि त्याच गोष्टी ऐकीव गोष्टींचा आपण जास्त विचार ठेवतो मनामध्ये, की सासू कधी आई होऊ शकत नाही. सासू कधी प्रेम करते का आपल्यावर? नाही. तिचं फक्त मुलावरच प्रेम असतं. असं मनात आडी मारून ठेवली आपण. असं नाही बरं का, कुणाच्या सासवा प्रेम करत नाही असं नाही. खूप प्रेम करणाऱ्या सासवा पण आहेत आणि त्या मी पाहिल्यात. खरंच पाहिल्यात. आपल्याला कधी-कधी म्हणण्यापेक्षा जास्त वेळा दुसऱ्याच्या सासूचं कौतुक जास्त असतं स्वतःच्या सासूपेक्षा. कोणाकोणाला असं वाटतं. बऱ्याच जणांना वाटतं. पण तुम्ही बोलणार नाही. मला माहिती आहे. तुम्हाला वाटेल मेसेज सगळेजण पाहतील. मोकळे होणार नाहीत. असं नाहीये. तुम्ही जोपर्यंत मोकळे होणार नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतःला काही बंधनांमधून मुक्त होणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात कराल, तेव्हाच तुम्ही इतरांवर प्रेम कराल आणि त्यांच्याशी बाय हार्ट कनेक्ट व्हाल. तर ही असाइनमेंट करताना आज आपण फक्त सासूबाईंविषयी लिहायचंय, बोलायचंय. मी शॉर्टकटमध्येच सांगितलं, बाकी सगळ्या गोष्टी समजून घ्यायला तुम्ही समजूतदार आहात आणि मी खूप लहान आहे तुम्हा सर्वांपेक्षा. मग मला थोडंसं असं वाटतं, की मी अजून सासू झाली नाही किंवा मी सासूला जास्त ओळखलं नाही. पण मी स्वतःला फॉरगिव्ह करते सासूविषयी. कारण मी त्यांना बाय हार्ट जास्त जवळ घेतलं नाही किंवा त्यांच्याशी जास्त बोलले नाही. पण मी त्यांना खूप मनापासून ओळखलं. कारण मी जेव्हा नोकरी करायला सुरुवात म्हणजे लग्नाअगोदरपासूनच नोकरी करत होते. लग्नानंतर जेव्हा मला पहिली मुलगी झाली आणि 9 महिन्यातच मला ऑफिसला जॉइन व्हावं लागलं. त्यानंतर माझ्या मुलीला माझ्या सासूबाईंनीच सांभाळले. हे कधी रिअलाईज होतं, जेव्हा तुम्ही नोकरी करता आणि मुलाला सांभाळायला कोणी नसतं ना, तेव्हा या गोष्टी कळतात, की सासू काय चीज आहे. ज्यांना सासू नाही त्यांना आणि जे नोकरी करतात त्यांना विचारा. घरात आपल्या मोठी माणसं असणं किती महत्वाचं आहे. सासूबाई असणं किती महत्वाचं आहे. आजकालच्या बऱ्याचशा मुली म्हणतात, "मी आणि माझा नवरा दोघंच असले तरी चालेल." पण त्यांना हे कळत नाही. काही-काही मुली 6 महिन्यातच आई-वडिलां, सासू-सासऱ्यांपासून वेगळे राहतात. अशी बरीचशी उदाहरणे मी सॉल्व्ह करते. तेव्हा कळतं, की सासूची किंमत. माझ्या बऱ्याचशा अशा मैत्रिणी आहेत, की त्यांना सासवा नाहीत किंवा सासू त्यांना सांभाळत नाही किंवा त्या मुलगी सूनबाई नोकरी करते म्हणून त्यांच्याकडे मुले सांभाळण्यासाठी किंवा त्यांच्याकडे यायला खूप रेअरली टाळतात. नको आम्ही गावालाच बरे आहोत. नको आम्ही इकडेच बरे आहोत. नको मी छोट्या मुलाकडेच राहते. नको मी मोठ्या मुलाकडेच राहते.
मोठी सून थोडी कुरबुरेच करते, स्वयंपाकच नीट करत नाही. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत. अशा कारणास्तव त्या ह्या सुखाला मुकलेल्या आहेत. पण करणार काय? नोकरी करतात सुना. मग काही काही सासवा सुद्धा नोकरी करतात. मग त्या त्यांना कळतं सुनांशी कसं वागायचं. मग त्या खरंच खूप प्रेमळ वागतात. आणि ज्यांना आयुष्याची वेल एज्युकेटेड आहेत, ज्या स्वतःशी कनेक्टेड आहेत, स्वतःला जे मिळाले नाही ते देण्यासाठी मुलींसाठी तत्पर असतात किंवा सुनांसाठी तत्पर असतात. आणि त्यांना वाटत असतं माझ्या मुलाला माझ्यापासून लांब करते की काय जी सून आहे ती, म्हणून त्या थोड्याशा लांबूनच बोलतात. तो एक दुवा असतो जो आईमध्ये आणि मुलीमध्ये नसतो, तो सासूमध्ये आणि सुनेमध्ये नक्की असतो. मग सगळ्यांमध्येच असतो असं नाही हा. हा ज्यांना खूप चांगल्या सासू आहेत किंवा ज्या खूप चांगल्या सासू आहेत, त्यांनी हा मनाला लावून घेऊ नका विचार. तर आपण ह्या गोष्टी करायच्यात. आज सासूबाई असतील तर त्यांना कळून मिठी मारायची. आई मला तुम्हाला खरंच मनापासून मिठी मारायची. माहित नाही का, पण वाटतंय मला तुम्हाला मिठी मारायची. 2 मिनिटं थांबा आणि 10-15 मिनिटं शक्य झालं तर कमीत कमी 10 मिनिटं 12 मिनिटं स्वतःला त्यांच्या जवळ ठेवा. यापूर्वी मला खूप आजार होते. म्हणजे बऱ्याच काही गोष्टीसाठीच मी हा प्रोग्राम स्वतःसाठी केला होता.